Hello everyone, welcome to the Judicial Wings, the knowledge of judiciary, executive and legislation. I am Advocate Pallavi Gawande with you again. ज्युडिशरी प्रिपरेशन्स जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये करत आहात आणि आता सध्या कोणत्याही प्रकारे JMFCची वॅकन्सी आउट झालेली नाही आहे, बट डोंट डिमोटिवेट, कारण आता इथे JMFCची वॅकन्सी कधीही आउट होऊ शकतं, याची तयारीही तुम्ही ठेवायला हरकत नाही. त्याचा असं आहे की ऑलरेडी सुप्रीम कोर्टाकडनं ग्रीन झेंडी ऑलरेडी तुम्हाला भेटलेली आहे आणि गव्हर्मेंटकडनं ही वॅकन्सी आउट झालेल्याच होत्या, पण MPSC आता काही अमेंडमेंट्स रूल ज्युडिशरीमध्ये होत आहेत, तर त्याच्यासाठी थोडा वेळ लागतो आहे. त्यामुळे तुम्ही गुड लक समजून घ्या की आपल्याकडे 2 वॅकन्सी आता पेंडिंग आहेत, 2024ची पण आणि 25ची पण. त्यामुळे मी आवर्जून सगळ्यांना विनंती करते आहे की प्रिपरेशन सोडू नका. पण आता सगळ्यांना हे असतं की नेमकं सुरुवात कुठून करावी, प्रिलिम्स एक्झामिनेशनसाठी असं काहीतरी शॉर्ट टर्म आहे का माझ्याकडे की ज्याच्यासाठी मी स्टार्ट करू शकतो माझं प्रिपरेशन. त्याच अनुषंगाने ऑन द रिक्वेस्ट ऑफ द स्टुडंट मी ते कोर्स घेऊन आलेले आहे. दॅट इज अ शॉर्ट कोर्स. हा एक शॉर्ट कोर्स आहे, याच्यामध्ये 2 मंथ्स तुम्हाला ड्युरेशन दिले जाणार आहे आणि 2 मंथ्समध्ये तुम्हाला लाईव्ह बॅच कंडक्ट्स करायचे आहेत. रेकॉर्डेड तर मिळणारच आहे, मी त्याच्यासाठी डिनाय नाही करते, बट मी तुम्हाला सजेस्ट केलं आय वुड सजेस्ट दॅट की तुम्ही लाईव्ह बॅचला ॲडमिशन्स घ्या. तर हे लाईव्ह बॅच जे आहे प्रत्येक 3 दिवसाला एक लाईव्ह बॅच होणार आहे तुमची. त्याच्यामध्ये सुरुवातीला म्हणजे 1 तारखेला, ठीक आहे की नाही, 1 तारखेला म्हणजे आता 31 तारखे, उद्याची 31च आहे, तर 1 सप्टेंबरला आपण ही शॉर्ट लाईव्ह बॅच फॉर द JMFC सुरू करतो. याची फीज अत्यंत कमी आहे, जणू काही तुम्ही मूवी बघायला गेलात असं समजून घेऊ शकता. तर फक्त तुम्ही ॲपमध्ये जाऊन हा कोर्स सर्च केला किंवा इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी एक लिंक देते, त्याच्यावर जा आणि क्लिक करून ॲडमिशन्स घेऊ शकता. तर सुरुवातीचा जो पहिला विषय असणार आहे आपला लिमिटेशन्स ॲक्ट असणार आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की आपल्याला पटापट कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचा आहे. त्यानंतर प्रिलिम्स एक्झामिनेशनमध्ये कशा प्रकारचे क्वेश्चन्स आपल्याला करता येईल हे बघायचं आहे. आणि प्रिलिम एक्झामिनेशनसाठी जेवढंही मटेरियल लिमिटेशन्स ॲक्टमधून लागणार आहे आणि लिमिटेशन्स ॲक्टला आपण क्रॅक कसं करायचं, त्याचा अभ्यास कसा करायचा आणि त्याची स्ट्रॅटेजी काय राहणार आहे आणि वरून त्याच्यावरचे 50 ते 100 MCQs आपण सॉल्व करणार आहोत. तर ओनली फॉर द प्रिलिमिनरी एक्झामिनेशन ही बॅच आहे. याच्यामध्ये मेन्सचा मी एक शब्दही बोलणार नाही आहे, कारण जेही न्यू स्टुडंट्स आहेत, आता जेही फ्रेशर स्टुडंट आहे, ज्यांना JMFC एक्झॅक्टली काय असतं आणि नुसतंच बेअर ॲक्ट घेतले आणि मी नंतर प्रिपरेशन करणार आहे, पण आता 3 वर्ष प्रॅक्टिस क्रायटेरिया आलेले आहे आणि आता मी प्रिपरेशन करू शकत नाही. पण एक्झॅक्टली तुम्हाला 3 वर्षानंतर, 2 वर्षानंतर, 1 वर्षानंतर प्रिपरेशन करायचंच असेल, तर मुख्य म्हणजे एक्झॅक्टली ती गोष्ट काय आहे याचं नॉलेज असणं अत्यंत गरजेचं असतं. त्यामुळे ही बॅच सगळ्यांसाठी आहे, फ्रेशर असो, ज्यांना रिमाइंडरमधून ऑलरेडी तुमचं प्रिपरेशन झालं पण एक रिमाइंडर हवं आहे, कनेक्टिव्हिटी हवी आहे, एक ग्रुप हवा आहे स्टडीचा, तर त्याच्यासाठी ही बॅच आहे. आणि ह्या सगळ्या विद्यार्थ्यांनी लाईव्ह बॅचमध्ये जॉईन होणं गरजेचं आहे. त्यासाठी 1 तारखेला 4 वाजता ही बॅच सुरू होईल, तर संध्याकाळी 8-8:30 वाजेपर्यंत कंटिन्यू ही बॅच चालणार आहे. आणि याच्यामध्ये आपण एकच गोष्ट बघणार आहे की त्या लिमिटेशन ॲक्टला तोडून फोडून आपल्याला कसं वाचायचं आहे आणि त्याचे बाजूला MCQs काढून ठेवायचे आहे. म्हणजे उद्या चालून जर तुमचं प्रॉपरली प्रिपरेशन नाही झालं तर या शॉर्ट बॅचच्या भरवशावर तुम्ही पास होऊ शकता डेफिनेटली. तर हा एक अजेंडा मी एक नव्याने ठेवलेला आहे की जो विद्यार्थी मोठ्या क्लासेसच्या फीज पेड नाही करू शकत, फाउंडेशन बॅचला नाही अफोर्ड करू शकत, किंवा आता सध्या त्याला रिस्क नाही घ्यायची आहे फाउंडेशन बॅचची, कारण त्याला वाटतं की मी इलिजिबल होईल किंवा नाही होईल, किंवा मला तर प्रॅक्टिसमध्ये वेळच नाही आहे, किंवा आता मला 3 वर्ष वेळ आहे, असे सगळे विद्यार्थी या बॅचमध्ये येऊ शकतात आणि एका विषयाला आपण 2 महिन्यामध्ये प्रॉपरली कवर करू शकतो. छोटा विषय असेल तर तो एकाच दिवसात संपेल, ठीक आहे. मोठा विषय असेल तर त्याला 5-6 दिवस लागतील. पण त्या विषयाला प्रिलिम्स एक्झामिनेशनसाठी प्रिपेअर कसं करायचं हे नक्की मी गॅरंटी घेते की तुम्हाला त्याचं प्रिपरेशन करता येईल आणि कोणत्याही दुसऱ्या बॅचेस लावण्याची गरजही पडणार नाही. याच्यामध्ये न्यू 3ही क्रिमिनल लॉ मी तुम्हाला प्रिपेअर करून देणार आहे आणि बाकी सगळे बिग स्पेशल लॉ, सिव्हिल लॉ आणि बाकी सगळे शॉर्ट सिव्हिल अँड क्रिमिनल लॉज इथे होणार आहे. तर यामध्ये सगळ्यात पहिला विषय आहे लिमिटेशन्स ॲक्ट, जो की आपण
1 तारखेला 4 ते 8 या दरम्यान पूर्ण सॉल्व करणार आहे. त्याचे MCQs किंवा सगळ्या काही माहिती त्याच्याबद्दल जे कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आहे ते. त्यानंतर मी याची PDF MCQची तुम्हाला देणार आहे. त्याच्यानंतर त्या PDFवरून तुम्ही MCQs सॉल्व करायचे आहे. आणि मग तुम्हाला मी परत बॅकलॉगचे काही पेपर देणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला होमवर्क राहणार आहे की मागचे सगळे बॅकलॉगचे पेपर तुम्हाला PDF मिळतील प्रिलिमिनरी एक्झामिनेशनचे. त्यामध्ये लिमिटेशन्स ॲक्टचे फक्त आणि फक्त लिमिटेशन ॲक्टचे क्वेश्चन सॉल्व करून बघायचे. जर तुम्हाला वाटत असेल की यस मी इथे सॉल्व करू शकतो तर तुम्ही जिंकलात. तुम्हाला आता प्रिपरेशन्स तुमचं स्टार्ट झालेलं आहे असं समजा की जे एवढे दिवस झाले थांबून होतो, डोक्यात आणि मनात आळस भरलेला होता, हा सगळा निघून जाईल एकाच लेक्चरमध्ये, जे की 4 ते 8पर्यंत राहणार आहे 1 तारखेला. त्यानंतरचा अजून 2-3 दिवस लाईक गणपती विसर्जनची वगैरे सुट्टीच आहे आपली, तर त्या 2-3 दिवस सुट्ट्या होतील. तोपर्यंत तुम्ही MCQ सॉल्व करायचे आहे. तोपर्यंत प्रिवियस इयरचे पूर्ण पेपर्स मी तुम्हाला देणार आहे. त्या व्हॉट्सअप ग्रुपवर सगळं येईल. आणि त्यानंतर नेक्स्ट स्टेप आपली जी राहणार आहे ती असणार आहे रेंट कंट्रोल ॲक्ट, ज्याच्यावर कमीत कमी 10 ते 12 प्रश्नांची संख्या दरवर्षी आपल्याकडे प्रिलिम्स एक्झामिनेशनमध्ये असते. त्यालाही असं आपण 5-6 तासामध्ये एका दिवसात कवर करणार आहोत. आणि एका दिवसात कवर झाल्यानंतर त्याची MCQs कसे सॉल्व करायचे आणि त्या MCQची PDFही तुम्हाला मिळणार. परत बॅकलॉगचे पेपर काढायचे आहेत सगळे आणि त्यामध्ये रेंट कंट्रोलवर किती प्रश्न आले आणि त्या प्रश्नांची संख्या आणि ते प्रश्न आता आपल्याला खरंच सॉल्व करता येतात का, काहीतरी आयडिया तिथे मिळते आहे का. त्यानंतर परत स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट, त्यानंतर परत पार्टनरशिप ॲक्ट, हे सगळे शॉर्ट लॉ आपल्याला विदिन 1 मंथ आपल्याला संपवायचे आहे. 1 मंथच्या आधीच होऊन जाईल. त्यानंतर 2nd मंथमध्ये आपल्याला 5 दिवसात CPC, 5 दिवसात क्रिमिनल नागरिक सुरक्षा संहिता, नंतर मग भारतीय न्याय संहिता 3 दिवसात, परत 2 दिवसामध्ये BSA, परत कॉन्स्टिट्यूशन, असे मोठे लाव संपवायचे आहेत. ठीक आहे. तर अशा पद्धतीमध्ये आपल्याला इथे जायचं आहे. तर गॅपनी हे लेक्चर होणार आहे, सलग डेली हे लेक्चर होणार नाही आहे. ठीक आहे की नाही. पहिला सब्जेक्ट लिमिटेशन ॲक्ट आहे, बिलकुल जॉईन करायला विसरू नका. थँक्यू सो मच आणि बेस्ट ऑफ लक सगळ्यांना. आणि CBI प्रॉसिक्युटरचाही एक व्हिडिओ मी अपलोड केला आहे, तोही पूर्ण व्हिडिओ नक्की बघा, म्हणजे सगळ्या कन्सेप्ट्स क्लिअर होतील. थँक्यू सो मच.